केंद्र सरकारच्या निर्णयाचं नाशिककरांनी स्वागत केलंय। नाशिकमधल्या दुचाकी चालकांच्याकडून या निर्णयाचं समर्थन करण्यात येत आहे। निर्णय तर चांगलाच आहे। निर्णयाचं स्वागतच असेल कधी पण। लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे कारण पण जर लोकांना गाड्या जेव्हा नवीन घेतात तेव्हा शोरूम मधून जर त्यांना तिथूनच सक्ती केली हेल्मेटची दोन जणांसाठी तर तो अति चांगला निर्णय असेल माझ्या मते। अगोदर एकच व्यक्ती हेल्मेट वापरत होता तर आता मागचा पण हेल्मेट वापरेल। याने लोकांची सुरक्षाच साध्य होईल। त्यामुळे या निर्णयाला सर्वांचं काही मान्यताच असेल। विदाउट हेल्मेट जर माणसं गाडीवर चालले तर त्यांचा जीव जातो। हेल्मेट घातल्यानंतर जीव वाचतो। अपघात झाल्यानंतर जीव वाचतो। हातपाय तुटत नाही, डोक्यावर मार लागत नाही, सेफ्टी असतं माणसासाठी। शहरात वाढते अपघात याच्यापासून लोकांचं प्रोटेक्शन होईल, कारण की अपघात झाल्यावर डोक्याला मार लागल्याने लोक मृत्युमुखी पडतात। तर या समस्येवर कुठल्या थोड्या प्रकारचं हे नियंत्रण येईल। आणि त्याचबरोबर राज्य शासनाने जो ABS सिस्टम जे गाड्यांमध्ये लागू केलेले आहे ते बी एक चांगलं राहील, कारण की त्या ABS सिस्टममुळं गाड्यांचं एक नियंत्रण राहील गाड्याच्या वेगावर। त्याच्यामुळं अपघात होण्यात थोड्या प्रमाणात किंवा अपघात टाळता येईल।